बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। आता मेट्रो स्थानकातनं थेट रेल्वे स्थानकात प्रवाशांना जाता येणार, कारण मेट्रो 4 वरील विक्रोळी मेट्रो स्थानक कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाला जोडणार। त्यानुसार वडाळा ठाणे कासारवडवली मेट्रो 4 ही विक्रोळी मेट्रो स्थानक कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाला पादचारी पुलाद्वारे जोडली जाणार। अंधेरीमध्ये शाळेच्या उद्घाटनावेळी श्रेयवादाचा वाद, काँग्रेस नगरसेवक असताना शाळेचं भूमिपूजन, काँग्रेस कार्यकर्त्यांचा दावा, तर आशिष शेलार यांच्या भाषणादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। एल्फिस्टन पुलाचा रेल्वे मार्गिकेवरील लोखंडी सांगाडा हटवण्यासाठी मध्य रेल्वे 8 ब्लॉक घेणार, तर ब्लॉकमुळे लोकल ट्रेन आणि मेल एक्सप्रेसची प्रवासी सेवा कोलमडणार। मुंबईतील हवेच्या गुणवत्तेसंदर्भातल्या याचिकेवर पुढील सुनावणी आता 15 डिसेंबरला। पालिकेच्या उपाययोजनांची पाहणी करा, तसंच पाहणी करण्यासाठी समिती नेमण्याचेही हायकोर्टाचे पालिकेला निर्देश। इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता होर्डिंगसाठी परवानगी नाही। मुंबई महापालिकेकडून जाहिरात धोरण जाहीर, डिजिटल फलकांना सुद्धा रात्री 11 वाजेनंतर बंदी। निवडणुकांमुळे पुणे विद्यापीठाच्या वेळापत्रकात आता बदल, विद्यापीठ कर्मचारी निवडणुकीमध्ये व्यस्त असल्यामुळे वेळापत्रकात बदल झाल्याची माहिती। 1 ते 2 डिसेंबर वगळून परीक्षा घेतल्या जाणार असून विद्यापीठाकडून सुधारित वेळापत्रकही जाहीर। पुण्यातील धर्मादाय आयुक्त अमोघ कलोतींविरोधात पुण्यातल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत थेट हायकोर्टात धाव, तर 3 वेगवेगळ्या धर्मादाय कार्यालयांचा वेगवेगळा निर्णय। नैसर्गिक न्याय तत्वांचं उल्लंघन झाल्याचा आरोप करत ही याचिका दाखल। पुणे जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यामध्ये 7,500 हेक्टरवर नुकसान, जिल्हा प्रशासनाची राज्य सरकारकडे मदतीची मागणी। 10,75,00,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचीही मागणी।